काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांच्या रूपाने महाराष्ट्र विधानसभेला एक IIT पासआउट आमदार मिळालेला आहे। नागपूर जिल्ह्यातील उमरेड विधानसभा मतदारसंघातील ते निवडून आलेले आहे। संजय मेश्राम सर, आपण त्यांना विचारूया, तुमचं एक करिअर IIT पासआउट म्हणून तुम्ही चालू केला आणि मागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेससोबत काम करत होते। काय व्हिजन आहे त्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मतदारसंघामध्ये या सगळ्या समस्यांना घेऊन? यंदा आमची सरकार नाही आहे, पण एक विरोधी पक्ष आमदार म्हणून जे या महाराष्ट्र सरकारचे जे काही सकारात्मक निर्णय असतील त्यांना आमचा पाठिंबा राहील। फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करणार नाही, पण ज्या काही नीती, ज्या काही पॉलिसीज महाराष्ट्र गव्हर्नमेंट तय करेल त्याचा अभ्यास करून जेव्हा विरोध करायचा आहे तेव्हा विरोध करू आणि जनतेच्या हिताकरता जे काही निर्णय घ्यायचे असतील ते जरूर आम्ही घेऊ। उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी काय विजन आखलेलं आहे तुम्ही? उमरेड विधानसभा क्षेत्र एक तिन्ही बाजूने दाबलेला गेलेला एक मतदारसंघ आहे। एका बाजूला गोसीखुर्द प्रकल्प आहे, एका बाजूला करांडला आहे आणि तिसऱ्या बाजूला WCL माइन आहे आणि त्यामुळे तिथं रोजगाराचा एकही स्थानिक रोजगार काही तयार झालेला नाही आहे मागच्या 15 वर्षापासून। माझी प्राथमिकता राहील की तिथं स्थानिक रोजगार तयार करावा आणि त्याकरता मौद्याच्या धर्तीवर कोळसा आहे, पाणी आहे आणि हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या पॉवर प्लांट करता उपलब्ध असल्या की पॉवर प्लांट लावता येतं आणि म्हणून एक 660x2 अशा 2 पॉवर प्लांट लावायचे आमचा मानस आहे, ज्याच्या माध्यमातून कमीत कमी 5000 मुलांना रोजगार आणि त्या माताने जर दरवर्षी जे उलाढाल होते 1000 कोटीची एका पॉवर प्लांटमध्ये, त्याच्या माध्यमातून पैसा आणि जे आपला विकास आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे। तुम्हाला काय वाटतं, असे कोणते सेक्टर आहे त्या सेक्टरकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं, त्यातनं रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल? बघा, एक स्मॉल सेक्टर जसा MSME जे आहे त्या सेक्टरमध्ये कमी इन्व्हेस्टमेंट असतो आणि तिथं रोजगार खूप तयार होतो। तुम्ही जर आकडे बघितले तर पूर्ण देशभरामध्ये सगळ्यात जास्त रोजगार देणार क्षेत्र MSME आहे। त्या MSME क्षेत्राच्या माध्यमातून उमरेड MIDC मध्ये लहान उद्योग, मीडियम साईज उद्योग हे आणून खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंट आणणं हे एक मोठी बाब असते, पण मागच्या 25 वर्षापासून या व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये असताना अनेक सगळे जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्याशी संबंध आहे आणि त्यांचा इन्व्हेस्टमेंट उमरेडमध्ये यावं याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे। राज्य सरकारपुढे काय चॅलेंजेस दिसतात? लाडकी बहीण योजना आणलेली आहे, लाडकी बहीणसाठी आता साधारण जवळपास 50 ते 60 हजार कोटीचा एक निधी त्यांना राज्यामध्ये राखीव दरवर्षी ठेवावा लागणार आहे। या व्यतिरिक्त इतर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट सुरू आहे, तर काय वाटतं कोणकोणते चॅलेंजेस दिसतात? इलेक्शनच्या तोंडावर आपण लाडकी बहीण योजना सुरू केली सरकारने आणि त्याच्या माध्यमातून बाकी जे विकासाचे काम आहेत ते पूर्णपणे थांबून गेले। कॉन्ट्रॅक्टरना पैसा नाही आहे, त्यांनी काम केलेलं आहे, विकासाकरता कोणताही निधी उपलब्ध नाही आहे। तर फिस्कल मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक नियोजन जे आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा चॅलेंज सरकारसमोर राहणार आहे। आता पहिले तर हे बघावं लागेल की ते लाडकी बहीण योजना कंटिन्यू करतायत की नाही, ते सुरू ठेवणार की नाही, आणि जर ठेवलं तर त्याच्याकरता त्यांची काय तरतूद आहे की उत्पन्न कुठून येणार आहे, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर राहणार आहे आणि त्याच्यावरती आमची बारीकीने नजर राहणार आहे आणि काहीही विकास कार्याचा जो पैसा जर दुसऱ्या अशा ज्या लोकप्रिय योजना आहेत त्याच्यामध्ये जर गेला तर त्याचा आम्ही जरूर विरोध करू। तुम्ही विरोधी बाकावरचे आमदार राहणार आहात, विरोधक म्हणून राज्य सरकारवर कशा प्रकारे अंकुश ठेवणार? बघा, विरोधकाची भूमिका सरकारला मार्गदर्शन करण्याची, जनतेचे प्रश्न सरकारसमोर ठेवण्याची आणि त्यांना सोडवून घेण्याची असते। निर्णय वेगवेगळ्या प्रकारचे होतात, काही विकासाचे असतात, काही लोकप्रियता किंवा इलेक्ट्रोल पॉलिटिक्स करता असतात, राजनीती करता असतात। आमचा नेहमी विषय हाच राहील की हा जो सरकार जनतेने तुमच्या हातामध्ये जी तिजोरीची चाबी दिलेली आहे त्याचा प्रत्येक पैसा तो लोकहितांच्या कार्यक्रमाकरता लागला पाहिजे, जेणेकरून विकास तर होईलच होईल पण जनहिताचे कार्यक्रमसुद्धा मागे राहायला नको। जेव्हा निकाल लागला तेव्हा तुमची जी बॅच असेल IIT
काही कॉल्स आले, काय त्यांचं रिॲक्शन होते? आज आज एवढे कॉल्स आहेत की त्यांना एक अभिमान आहे की आमचा एक IITचा मित्र पॉलिटिक्समध्ये आहे. ऑलरेडी एवढे लोकांनी मुंबईमध्ये मला कॉल केलेला आहे की तू आल्यानंतर मुंबईला भेट. मी तुम्हाला सांगू इच्छितो की चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आपले जे आमचे सगळ्यात मोठा जो इथला हे आहे कॉर्पोरेट ग्रुप आहे, त्यांचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आमचे अजित रानाडे जी आहे आणि त्यांच्याशी मी संपर्कात होतो आणि त्यांच्या माध्यमातून कॉर्पोरेट लेवलवरती जो कॉन्टॅक्ट आहे त्याचा वापर करून त्यांचा निधी कसा इन्व्हेस्टमेंट आमच्या उमरेडमध्ये कसं येईल याचं प्लॅनिंग माझं सुरू आहे. जी शेवटी काय वाटतं, एक राजकारणी, एक आमदार आणि IIT तुमचं क्षेत्र, याची सांगड कशी घालणार, काय डोक्यामध्ये आहे? बघा, राजकारण हे फक्त मतांकरता असतं. राजकारण विचारधारेवरती असायला पाहिजे. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सगळ्यात मोठा क्षेत्र ज्यामध्ये असा व्यवसाय जो आहे ज्याच्यामधून जास्त जास्त रोजगार तयार होतो तो आहे शेती, आणि त्याला इंडस्ट्रीचा दर्जा देणं ही काळाची गरज आहे. कारण आज तुम्ही बघत असाल इंडस्ट्रीजचे कर्जमाफी 3-4 लाख कोटी त्यांचे कर्जमाफी होते, आणि जेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी 72,000 कोटीची होते तेव्हा त्याच्यावरती टीका केल्या जातात. मला असं वाटतं एकदा शेतीला जर आपण इंडस्ट्रीचा दर्जा दिला तर हे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. दुसरा एक मोठा प्रश्न आहे की शेतीमध्ये लागत खूप वाढलेली आहे. 18% GST झाल्यानंतर 1 लाखामागे 6,000ची एक्स्ट्रा टॅक्स पेमेंट त्यांना करावं लागतं, आणि ते GSTमध्ये रजिस्टर नसताना ते त्याचा लाभ घेऊ शकत नाही. सपोज 100 रुपयाचा त्यांनी माल घेतला आणि 110चा पिकवला तर खऱ्या अर्थाने 100 रुपयावरती ते 18 रुपये GST देतात, आणि 10 रुपयाचा फायदा आहे कारण GST व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे. तर त्याच्यामध्ये 10 रुपयावरती त्यांना टॅक्स ₹1.80 कटून 16 रुपये 20 पैसे त्यांना परत मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही आहेत कारण त्यांच्याकडे GST रिटर्न्स भरत नाही आहेत. म्हणून हा सगळा व्यवहार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, बाजार समितीमधून आणि खरेदी विक्रीमधून झाला तर ते लोक GSTचं जर रिटर्न घेत असतील तर तोच फायदा 2 रुपये कापून 14 रुपये 20 पैसे ते शेतकऱ्याला परत करू शकतो. म्हणजे 1 लाखामागे 14,000 रुपये शेतकऱ्याचे जर वाचलं तर मला वाटतं की शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. हा सुद्धा एक मोठा मुद्दा मी घेणार आहे. आपण बघू शकतो की संजय मेश्राम यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या विधानसभेला या कार्यकाळासाठी एक IIT पासआउट आमदार मिळालेला आहे. त्यांनी त्यांचं व्हिजन उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी काय ते सांगितलं. सोबतच महाराष्ट्र सरकारसोबत जेव्हा काम करताना विरोधक म्हणून त्यांची काय भूमिका असणार हे देखील सांगितलं. त्यामुळे निश्चितच पुढील काळासाठी संजय मेश्राम हे कशाप्रकारे विरोधी बाकावर बसून एक विरोधी आमदार म्हणून भूमिका पार पाडतात आणि त्याच्या मतदारसंघामध्ये कशाप्रकारे विकास खेचून आणतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.